जर भांडवलदार याच्यामध्ये एक निर्णय मोठ्या बँका याच्यात येत असतील किंवा निरनिराळ्या देशातले परकीय उद्योजक जर ह्या गोष्टींसाठी येत असतील तर आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा काय घेऊ नये. जसं रेल्वेचं असा एक स्वतंत्र अर्थसंकल्प असतो तसा शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि उपेंद्र मित्ररंगामध्ये आपले स्वागत. गेल्या भागामध्ये आपण आपले मित्र सर्जेराव जिऱ्हेंबरोबर गप्पा मारल्या. त्यांच्या इतिहास सगळा आपण कुळाचा त्यांच्याकडून समजावून घेतला. आता या भागामध्ये आपण सर्जेराव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. तर ह्या भागामध्ये आपले सगळ्यांचे आणि सर्जेराव आपलेही स्वागत. तर आता दिग्विजय, तुझे या प्रोग्राम मध्ये स्वागत, मित्ररंगामध्ये स्वागत. थँक्यू काका, थँक्यू सो मच. मित्ररंगाला माझ्यातर्फे शुभेच्छा. तुम्ही खूप छान करताय. मी बघितले आतापर्यंतचे बरेचसे एपिसोड्स. बोलण्याच्या तुमचा प्रश्न येण्यापूर्वी माझं एक तुम्हाला तुमच्या चॅनलच्या बाबतीत माझं एक म्हणणं आहे की काल मी पुण्यातून मित्र आणि आम्ही बसलेलो होतो एका ठिकाणी. तर मी मित्रांना म्हटलं की अरे मला जायचंय पारगावला, उद्या आमची एक झूम मीटिंग आहे. तर ते म्हटले कसली झूम मीटिंग, तर नॉर्मली होत असतात म्हणजे हे. तर मी म्हटलं अरे नाही, ते आमच्या वडिलांचे ते मित्र आहेत आम्ही नुमवीर मधले, आणि त्यांनी ते मित्ररंग म्हणून सुरू केलेलं आहे चॅनल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती झूम मीटिंग उद्या आमची शेड्यूल केलेली. तर त्याच्यातले दोघं जण म्हटले की आम्ही नुमवी म्हणजे बॅच कुठली. तर मी म्हटलं की 74ची. तर ते म्हटले अरे बापरे, म्हटले ही तर म्हणजे 74 ते 78 हे 4 बॅचेस म्हणजे भन्नाट कार्यक्रम असतो यांचा. त्यामुळे ह्यांचं काम म्हणजे तुला नक्कीच जावं लागेल, लवकरात लवकर आपण आपली मीटिंग उरकून घेऊयात. तुमची हवा आहे तिथे असं म्हणता येईल. छान छान, ऐकून आनंद झाला. आमचे मित्ररंगाचा जो सुरू केलेला जो उपक्रम आहे तो दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, आणि हे बघून आणि ऐकून आम्हाला खूप आनंद वाटतोय. दिग्विजय, आता आपण प्रश्नाकडे येताना सर्वप्रथम तू काय करतोस, तुझं करिअर, तुझं शिक्षण याच्याबद्दल थोडं सांग. मी तसं माझी शाळा पुण्याचे मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये झाली. मुक्तांगणच्या नंतर मग मी 11वी 12वी SP कॉलेजला होतो. सायन्स मधनं मी माझी बॅकग्राऊंड हे केली 11-12. त्याच्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर्स डिग्री केली पुण्यातूनच. आणि मग त्यानंतर 2006 साली मी लंडनला गेलो MBA करायला. मग MBA इन मार्केटिंग माझं तिथे झालं. मी आय थिंक 2.5 ते 3 वर्ष मी तिथे राहिलो लंडनमध्ये. मग मी 2009 साली मी पुण्यामध्ये आलो परत. आणि त्यानंतर मला म्हणजे पप्पा त्यावेळी शिवाजी मराठा सोसायटीमध्ये सचिव म्हणून काम पाहत होते. तर ते म्हटले की, आणि त्या काळात नेमकी आपण म्हणू जागतिक मंदी त्यावेळी आलेली होती सर्वत्रच. तर बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे सुद्धा जॉब्स वगैरेचा फार इश्यूज होत होता. तर त्यावेळी मग मला संस्थेच्या मार्फत प्लेसमेंट ऑफिसर म्हणून मी तिथं 1 वर्ष मी काम पाहिलं. आणि बऱ्याचशा मुलांना कशी ट्रेनिंग देता येईल इंटरव्ह्यूसाठी, जॉबच्या याच्यासाठी कसं प्रिपेअर करावं, ट्रेनिंग कशी असावी, इंटरव्ह्यूजला काय काय विचारू शकतात, हे असं मी त्यांना एकंदरीत तयार करत होतो. का तर पुढे जाऊन बरेचसं आव्हान त्यांना झेलायचं होतं. त्या काळात झालं, माझ्याकडून चांगला प्रयत्न झाला. आणि सुदैवाने शिवाजी मराठातली जी काही बहुजन समाजातली गोरगरीब मुलं असतील किंवा काय असतील त्यांना नोकरी देण्यामध्ये 50 ते 60% यश आम्हाला मिळालं त्यावेळी. तर आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे आपल्या पारगावमध्येच बरंच आहे. तर मग मी इंडियन ऑइलची पेट्रोल पंपाची जाहिरात आलेली होती. मी अप्लाय केलं आणि ते सगळे एकंदरीत ऍप्लिकेशन ती सक्सेसफुल झाली आणि इंडियन ऑइलचं मला डीलरशिप मिळाली. तर आज मी इंडियन ऑइलचा डीलर म्हणून इथे या परिसरामध्ये काम करतो. आणि हा माझा व्यवसाय म्हणजे मी एक इंडियन ऑइलचा डीलर आहे. बर, पण याच्या व्यतिरिक्त पण तू बरंच काही करतोस. एखादा ट्रेकिंग का ग्रुप वगैरे पण तू फॉर्म केलेला आहेस, त्याच्याबद्दल ऐकायला खूप छान वाटेल.
काका नक्कीच ह्या बाबतीत जास्त सांगणं म्हणजे माझं आहे, म्हणजे त्याचा परिचय माझा त्या बाबतीत जास्ती आहे सध्याला. कारण की बरेच वर्ष झाले मी मॅरेथॉन्स रन करतो. विविध भारतामधील ज्या ज्या ठिकाणी मॅरेथॉन रोड रनिंग असतील किंवा ट्रेल रनिंग असतील, अशा मॅरेथॉनला मी जात असतो. तर मी 2018 साली मलनाड म्हणून एक मॅरेथॉन आहे कर्नाटकमध्ये. तर तिथे ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथे मला जाणवलं की पश्चिम घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये एक छान अशी मॅरेथॉन भरवली जाते, अल्ट्रा मॅरेथॉन, मोर दॅन 42 किलोमीटर्सची. बरं. तर मग मी हळूहळू सर्च करत होतो की जगामध्ये काय परिस्थिती आहे ट्रेल रनिंग, माउंटन रनिंगची. तर मग मी असा विचार केला की मी तर इथे ट्रेनिंग करायचोच. तळजाई टेकडी असेल किंवा पुण्यातली AII ची आपली वेताळ टेकडी असेल, तर तिथं नॉर्मली लोक रनिंग पण करतात, वॉकिंगला जातात. तर मी विचार केला की इथे आपण या परिसरामध्ये आपण करावी का एखादी मॅरेथॉन, अरेंज करावी का. तर मग मी सहज मित्रांबरोबर फिरत होतो सिंहगड परिसरामध्ये. तर त्यावेळी सिंहगड, राजगड, तोरणा असा तो एक ऐतिहासिक रूट आहे आपल्या पुण्याला लाभलेला. तर त्या रूटवरती मग आम्ही भटकंती करत असताना माझ्या मनात अशी संकल्पना आली की याच धर्तीवरती, याच आपल्या ऐतिहासिक रूटवरती एक आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन आपण भरवायची. आव्हान खूप मोठं होतं, म्हणजे ते नियरली इम्पॉसिबल होतं त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी मी संकल्पना थोडंसं माझ्या मनात आलं त्यावेळी. तर मग मी रूट वगैरेचं मी बरेचसे रेकी करून आलो, काय करता येईल, कसं कसं करता येईल. तर इतर माझ्या मित्रांशी बोलायला लागलो. तर मग असा विचार केला की एक संस्था स्थापन करायची आणि त्या मार्फत आपण महाराष्ट्रातली पहिली अल्ट्रा ट्रेल रनिंग मॅरेथॉन आपण तिथं कशी का असताना ती आपण भरवायची. तर ते करत असताना मला जाणवलं की वेस्टर्न घाट्सचा तर आपला हा वारसा, म्हणजे सह्याद्रीची जी डोंगर रांग आहे ती पश्चिम घाटाचा एक भाग आहे. तर म्हटलं आपण एक युनिव्हर्सल नाव देऊयात, कारण की बरेचसे सह्याद्री हे नाव तसं बऱ्यापैकी यूज झालेलं होतं. तर मग मी विचार केला की पश्चिम घाटाचं आपण नाव देऊयात, वेस्टर्न घाट्सचं. आणि मग मी फाउंडेशन तयार करायचं मी ठरवलं. मग वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन या नावाची आमची संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत आम्ही पहिली 2018 साली SRT अल्ट्रा मॅरेथॉन अशी 50 किलोमीटरची मॅरेथॉन आम्ही आयोजित केली त्यावेळी. तर त्यामध्ये अल्ट्रा ट्रेल रनिंगची एक जागतिक, जशी ऑलिम्पिक असोसिएशन कसं आहे तसं इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन म्हणून एक संस्था आहे की ज्याच्याशी आपण संलग्न होऊ शकतो. मग तिथं आम्ही मेंबरशिप घेतली. मग ITRA च्या नॉर्म्स प्रमाणे त्यांचे जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्या पद्धतीने आम्ही तिथं मॅरेथॉन ज्यावेळी भरवली त्यावेळी जशी मेंबरशिप मिळाली का आम्हाला त्या क्षणीच आम्हाला 6 ते 7 देशातूनच आमच्याकडे रनर्स पहिल्याच वेळी सहभागी झाले. तर पहिल्या वर्षी 200 ते 250 रनर्स तिथे सहभागी झाले. दुसऱ्या वर्षी 400 रनर्स सहभागी झाले, म्हणजे 2019 साली. आणि आत्ताच डिसेंबरमध्ये लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे पहिलीच आणि एकमेव कदाचित ती मॅरेथॉन असेल महाराष्ट्रातली की जी झाली. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला 450 रनर्स त्या ठिकाणी रनिंग करायला आलेले होते ह्या मॅरेथॉनच्या रूटवरती. फार छान. वा काका, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची अशी की 2021 हे वर्ष मुळशी सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे. मुळशी सत्याग्रह म्हणजे आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतातलं सर्वात पहिलं पाण्याच्या संदर्भातलं आंदोलन होय. तर आम्ही 2020 मध्ये शेवटचे जे काही 2-3 महिने होते, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 4 महिने आपण म्हणूया. तर 4 महिने आम्ही मुळशी धरणाला आम्ही पायी परिक्रमा केली. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही सायकलवरती परिक्रमा केली. हा सर्व प्रवास जो आहे तो साधारणतः 100 किलोमीटरचा अंतर आहे. आम्ही सायकलवरती परिक्रमा केली. आम्ही एक 7 ते 8 जण होतो ह्या ग्रुपमध्ये. तर भोरवेल्ला मुळशी परिसरातल्या आमच्या मित्रांनी या धरणातील अजूनही जे काही शेतकरी असतील ज्यांचे काही जमिनी गेलेल्या आहेत ह्या धरणाच्या बांधणीमध्ये, त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारचा त्यांना मोबदला मिळालेला नाही.
तर ह्या शेतकऱ्यांना, ह्या आंदोलकांना आम्ही मानवंदना म्हणून मुळशी धरणाला आम्ही परिक्रमा केली. ते करत असताना आम्हाला जाणवलं की बाबा त्या काळी कुठल्या प्रकारे विनायकराव भुसकोटे असतील किंवा ज्यांनी नेतृत्व घेतलं सेनापती बापट असतील, यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये तिथे एका बलाढ्य शक्तीच्या समोर जाऊन आव्हान दिलेलं होतं. तर आम्ही ह्या सगळं गोष्टींचा विचार करत होतो. मला तुम्हाला ह्या सर्वांना ह्या व्हिडिओच्या द्वारे एक सांगायचंय की आपण कुठेतरी या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, याच्यासाठी कोणी ना कोणी एक प्रयत्न करावा. आम्ही हे सगळं परिक्रमा करत असताना या गोष्टींचा नक्कीच विचार करत होतो की ते परिवार काय करत असतील, कुठे असतील, त्यांना त्यांच्याकडे कोण पाहतंय का नाही, ती समिती जी आहे ती काय करत आहे. तर हे सर्व बरेचसे प्रश्न अजूनही 100 वर्षांनंतरही अजूनही प्रलंबित आहेत. तर या प्रश्नांना कुठेतरी तोडगा निघावा यासाठी आम्ही परिक्रमाही केलेली होती आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुणीतरी प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. मला विचारायचं होतं की तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? आता पुढचे प्लॅन्स पहा, आता तसं बघायला गेलं तर आम्ही बऱ्याचशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतो. म्हणजे पुण्यामध्ये एक सांस्कृतिक खूप मोठा सांस्कृतिक कार्यक्रम भरतो. गेली 9 वर्ष झाले तो भरत आलेला आहे. शिवजयंती महोत्सव समितीच्या मार्फत आम्ही स्वराज्य घराणी आम्ही एकत्र करण्याचं काम केलंय. अमित गायकवाड म्हणून आमचे अध्यक्ष आहेत ते, आणि आम्ही त्यांच्या बरोबर जे सहकारी आहेत, आम्ही जे काही शिवाजी महाराजांबरोबरची जी काही घराणी आहेत त्यांना आम्ही जोडण्याचं काम केलं. एक सांस्कृतिक उत्सव आम्ही त्या पार्श्वभूमीवरती भरवत असतो. त्याचबरोबर आम्ही आत्ता जशी तुम्हाला जसं सांगितलं की SRT आम्ही भरवली, यंदाची SRT अल्ट्रा. तर त्यानंतर आम्ही असा विचार केला की हा जो रूट आहे सिंहगड, राजगड, तोरणा ह्या गड किल्ल्यांवरती जो जोडला गेलेला ऐतिहासिक रूट आहे की जो ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये होता, म्हणजे रादर शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच, म्हणजे मुघल असतील किंवा मग बौद्ध असतील किंवा मग आपली हिंदू संस्कृती असेल, तर ह्या संस्कृतींमधून तो रूट ची जडणघडण झालेली आहे. तिथे युद्ध झालेलं आहे, तिथं लोक राहिलेली आहेत, तिथं फार मोठी वसाहत होती, तिथे व्यापार झालेला आहे. तर त्या रूटला आपण राजाश्रय द्यायचं का, असं आम्ही एक आता शासनापुढे आता एक आम्ही एक प्रपोजल देत आहोत की जसं US मध्ये पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल किंवा PCT म्हणतो ज्याला, किंवा मग ॲपॅलाचियन ट्रेल, किंवा मग आपण UK मध्ये बॉब ग्रॅम ट्रेल असेल, किंवा मग फ्रान्समध्ये मॉन्ट ब्लॉन्क माउंटनचा ट्रेल असेल, असे सर्किट्स आहेत बेसिकली जगामध्ये. तर हा जर सिंहगड, राजगड, तोरणा जर आपण एक राष्ट्रीय त्याला जर काही चांगला दर्जा दिला, तर ह्या तिन्ही गडांवरती येणारे जे काही पर्यटक आहेत ते ह्या गडांच्या वरतून सुद्धा प्रवास करतील आणि खालून सुद्धा. तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कशी चालना देता येईल या 3 सर्किट गडांच्या सर्किटला जोडून, तर हा एक आम्हाला एक वेगळा आणि इंटरनॅशनल लेवलचाच आम्हाला एक संकल्प म्हणजे मांडायचा आहे राज्य शासनासमोर की गडांना जर आपण म्हणजे आता उदाहरणार्थ बऱ्याचशा गडांना शेकडो कोटी रुपये मिळतात शासनामार्फत, त्यांच्या काही स्कीम्स असतात. तर आम्हाला काय म्हणायचंय की छोट्याशा बजेटमध्ये सुद्धा खूप काही करता येईल. तर आम्ही एक आगळं वेगळं एक प्रपोजल म्हणजे देणार आहोत की बाबा ज्याच्यामधून कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सेवा देता येईल पर्यटकांना. गडाची तर सुशोभीकरण तर ते आर्किओलॉजी डिपार्टमेंट करेलच, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे पर्यटन विभाग जे आहे त्यांनी पर्यटकांना चालना मिळण्यासाठी त्यांना एक काही मदत मिळेल, त्यांना काही गायडन्स मिळेल, असं काही आपण त्याच्यामधनं छान एक संस्था म्हणून आणि प्लस राज्य शासन म्हणून आपण पर्यटकांना काय चालना देता येईल त्यासाठी काम करायचं. कारण की जसं आपण पाहिलं कोविडमुळे बऱ्याचशा गोष्टींना थांबा आलेला आहे आणि जग जसं जसं पुढं पुन्हा एकदा सुरू होते, तर त्या दृष्टिकोनातून पर्यटन हा सुद्धा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्याकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. तर हा एक संकल्प आहे की SRT सर्किट डेव्हलपमेंट. फार छान.
अप्रतिम. म्हणजे तुझ्या संकल्पना एवढ्या मोठ्या आणि महान आहेत की तू आपल्या सिंहगड, राजगड आणि तोरणा आणि सह्याद्री या सगळ्यांचा मेळ घालून तू त्यांना एका आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलेला आहेसच ऑलरेडी. आणि आता शासनाच्या माध्यमातून तू त्याचं अजून काही जास्त प्रोग्रेस म्हणा किंवा एक पर्यटन स्थळ या दृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न चालू आहे तुझा. हा, काहीतरी एक छोटासा प्रयत्न करायचा प्रयत्न करायचा. हा, फार छान सांगितलंस दिग्विजय. तू इथं आलास, तुझे विचार मांडलेस, आमच्या प्रोग्राम मध्ये तुझा अमूल्य वेळ दिलास, याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. आणि तुझ्या सगळ्या संकल्पना, पुढच्या कल्पना या यशस्वी होत अशी आमची प्रार्थना आणि शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू काका, थँक्यू सो मच. आणि मित्ररंग परिवाराला, तुमच्या अख्ख्या टीमला आणि तुमच्या येत्या प्रोग्राम्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्जेराव, आपल्या जेधे घराण्याचा हा इतिहास आपण सगळा समजावून घेतला. पण आता तुमच्या पिढीपासूनच्या पुढच्या गोष्टी आता आम्हाला समजावून घ्यायच्यात, ऐकायच्या, त्याबद्दल आम्हाला सुद्धा स्वारस्य आहे. याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की आमच्या घरामध्ये शिक्षण संस्था स्वतःच्या, पण आमच्या घरातील 50% पेक्षा जास्त मुलांना मोहित. बर. म्हणजे हा एक लोकांच्या थोडासा त्या काळात चर्चेचा विषय असायचा की तुमच्या इकडे शिक्षण संस्था चालतात आणि तर मुलं आहेत भरपूर सगळं, आणि इकडे तुमची सगळी मुलं नोमविल्या जात आहेत. परंतु ते हे शेवटी काय, ज्याला आपण म्हणतो उघड गुपित आपण म्हणूया याला, की आता आमची उदाहरणार्थ माझी आई तशी कोकणातली, आणि मग त्यामुळे कोकणातलं वातावरण सगळं बुद्धिजीवी असतं. मग पुण्यामध्ये कोणत्या शाळेत आपला मुलगा गेला पाहिजे. मग पहिली ऍडमिशन माझी नोव्हेला आमच्या घरामध्ये प्रायमरीला झाली. सेकंडरीला आमच्या भावाची झाली होती आमच्या, पण प्रायमरीला मॉन्टेसरी आपली, त्या मॉन्टेसरीला माझी ऍडमिशन पहिली झाली. मग लगेच आमच्या पुतण्याची झाली. असं, आणि नंतर मग सगळ्या मुली वगैरे, मग आम्ही जवळ 35 जण नोंदवत होतो. तर त्यामुळं माझं शिक्षण नोंदवीमध्ये होण्याचं कारण माझी आई, मग माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही सगळे नोंदवत. पण मग पुढे कॉलेजचं शिक्षण असं झालं की त्यावेळेला मग आम्ही वेटिंग मध्ये होतो. तर वेटिंग मध्ये मग आमचा नंतर नंबर ऍग्रिकल्चरला लागला आणि पुण्यामध्येच लागला. तर ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे कसं, ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्या शाखांचं शिक्षण दिलं जातं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बायोलॉजी म्हणजे जिओलॉजी, केमिस्ट्री म्हणजे एंटॉमॉलॉजी, मायक्रो, इंजिनिअरिंगचे सगळे विषय, गणिताचे सगळे विषय, इव्हन तुमचं इकॉनॉमिक्सचे सगळे विषय, भाषेचे सगळे विषय, या सगळ्याचा तो कॉम्बो आहे. आणि त्या ट्रायमिस्टर मध्ये ते विषय बसवलेले असतात. आणि मग प्रॅक्टिकल्स पहाटे 5 वाजता असायची, काही वेळा संध्याकाळी असायची 6 नंतर, म्हणजे असं त्या वेळेप्रमाणे ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही गेलो आणि चांगल्या पद्धतीने आम्ही तिथलं म्हणजे पासआउट झालो. MSc नंतरच्या भानगडीत न पडता ग्रॅज्युएशन नंतर मी सरळ शेतावर शेतीकडे आलो. तिथं आमच्या शेतावर गूळ बनवण्याचा कारखाना होता गुळाचा. मग तिथं लक्ष घालून आम्ही शेतीचं संपूर्ण कारभार माझ्या ताब्यात घेतला. तुमच्या जीवनामध्ये आदर्श गुरु असं कोणी आहे का? आता आमच्या जीवनामध्ये नवीन काळाच्या हिशोबाने जर पाहिलं तर मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मी आप्पा पेंडसेंच्या माझं
जास्त कल आहे. म्हणजे आप्पा पेंडसेंना मी आमचं घरच म्हणजे शिवाजीराव जेदे असतील आणि त्यांची आम्ही मुलं सगळी आम्ही आप्पा पेंडसेंना आमचं हे काय जे पूजनीय ठिकाण म्हणजे गुरुत्व आम्ही त्यांना दिलेले आहे. पण हे विशेष आहे सर्जेराव की हो. तुमच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत, तुम्ही सगळे शिकले नुमवीमध्ये आणि तुमचे गुरु तुम्ही म्हणता आप्पा पेंडसे जे ज्ञानप्रबोधिनीचे आहेत, म्हणजे हे खूप एक प्रकारचा विशेष आहे असं मला म्हणता येईल. आप्पा पेंडसेंचा म्हणजे आमच्या घराचा संबंध तसाच होताच. कारण आप्पा पेंडसेंचे मेव्हणे म्हणजे कोण तुम्हाला माहितीच आहे, सगळे स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसवाले. त्यामुळं आप्पा पेंडसेंचं जाणं येणं किंवा आमचं त्यांच्याकडे जाणं येणं हे त्या पूर्वीपासून ओघाने होतं. आणि आप्पा पेंडसेंनी माझ्या धाकट्या भावाला जवळपास दत्तक सारखंच घेतलं होतं. बरं. इयत्ता 5वीला त्यांनी त्यांना जे घरातनं घेऊन गेले धाकट्या भावाला, तर त्यांनी त्यावेळेला 10वी पर्यंत ते एका खोलीत झोपले. आप्पांच्या बरोबर त्याचं व्यायाम असायचं, जेवण असायचं, त्याचं जे काही चिंतन असायचं किंवा अध्यात्माचं वाचन असायचं, ते दोघं एकत्र करायचे. म्हणजे एवढं आप्पांनी आमच्या घराला म्हणजे म्हणले मला निदान जेद्यांच्या घराचा कोणतरी मला रोजच्या सहवासात तरी व्यक्ती मला पाहिजे म्हणून आम्ही धाकट्या भावात घेऊन गेले. आणि कुठलाही त्यांनी कधी 5 पैशाचा खर्च सुद्धा आम्हाला त्यावेळेला करून गेला नाही. आणि त्यानंतर आमच्या वडिलांना इथली शेती सोडायला लावली. म्हणली शेती तुमची होईल म्हणले, पण मला शिवगंगा खोऱ्यामध्ये तुमचं सगळं तिथलं वातावरण आहे, भोर तालुका आहे, तिथं आपल्याला खांडसरी उद्योग काढायचा आहे, कारखाना खांडसरी साखरेचा. आणि लोकांमध्ये पाईपलाईन ऊसाची शेतीची जागृती करायची. आणि तिथं त्यांचं वर्कशॉप त्यांना नेत होते, ज्ञानप्रबोधीचं वर्कशॉप. आता आमचे वडील टेक्निकल इंजिनियर असल्यामुळं आणि मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या पायाभरणीत पहिल्यापासून आमचे वडील तिथं होते. म्हणजे कुठलाही हे न करता आप्पा पेंडसे आणि ते दोघं त्या खोऱ्यात दिवस रात्र फिरायचे. आणि मग त्यांनी ते कारखाना वगैरे उभा केला. तिथं हे जे कोर्सेस असतात ना आपले शाळांमध्ये, जे मध्यान्हकालीन कोर्सेस असतात, ते तिथं इंजिनिअरिंग तिथं आपण चालू केले. कुठं शिवापूर, नासरापूर या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आप्पांचा आमचं तसा म्हणजे मला कळायला लागल्यापासूनचा जास्त फोकस आप्पांचा आमच्या घरावर त्यावेळेला होता. सर्जेराव, तुम्ही म्हणालात की BSc नंतर तुम्ही थेट आपल्या शेताकडे तुम्ही मोर्चा वळवलात आणि शेताच्या कामाला सुरुवात केली. तर तुम्ही एक प्रगतिशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाता. तर तुमच्या हे शेतीच्या अनुभवांबद्दल, त्याच्यामधल्या कारकिर्दीबद्दल जरा आम्हाला सांगा. शेतीमध्ये मी सुरुवातीला आमच्या परिसरामधल्या एकंदरीत पिकांचा अभ्यास केला की आपल्या इथं कोणती पिकं जास्त केली जातात आणि त्याचं त्यात जास्त उत्पन्न कोणत्या पिकांना मिळतं. म्हणजे इथली पाण्याची परिस्थिती म्हणा, जमिनीचा पोत म्हणा, हवामानाचा एकंदरीत अंदाज, याच्यातून कुठल्या पिकाला हे आपलं परिसर पोषक आहे. मग ह्या पिकांच्या मी फोकस केला आणि त्या पिकांमधून मग मी लोकांना जे काही माझ्याकडचं नॉलेज होतं ते द्यायला सुरुवात केली. की म्हणजे आमच्या परिसरातले शेतकरी 25-25 टनापर्यंत एकरी कांदा काढायला लागले आणि 125-125 टनापर्यंत 140 टन 35 टनापर्यंत आम्ही शेतकरी ऊसामध्ये जातोय. म्हणजे मी 124 टनापर्यंत गेलेला शेतकरी. किंवा भाजीपाला असेल, टोमॅटो असेल की 40 टन 35 टन टोमॅटो एकरात कसा निघाला पाहिजे, किंवा भोपळा दोडका आमच्या इथं चांगल्या पद्धतीने येतो. मग तो टनेज मध्ये पूर्वी आमच्याकडे कसं माप असायचं, किलो मध्ये किंवा क्विंटल मध्ये शेतकरी हिशोब धरायचे. पण त्यांना टनामध्ये आणण्याचं म्हणजे पहिलं आम्हाला एक उद्दिष्ट घ्यावं लागलं. मग कांदा असेल किंवा ऊस असेल किंवा गहू असेल किंवा भाजीपाल्याची काही ठराविक पिकं असतील की जिथं आमच्या जमिनीनुसार किंवा एकंदरीत वातावरणाचा जास्त तिथं आपल्याला इफेक्ट मिळत होता. मग अशा पद्धतीने मी खतांची मात्रा, औषधं कोणची कोणत्या वेळेला, याचं सगळ्यांचं एक शेड्यूल आणि टाइम टेबल दरवर्षी तयार करतो. आता सुद्धा यंदाचं हवामान इतकं विस्कळीत आहे ना की मी आता या सगळ्या नोंदी मांडतोय. याच्या आमच्या शेतकऱ्याच्या दर महिन्याला आम्ही एका पहिल्या रविवारी
माझ्या घरी किंवा आमचं एक न्यास नवनिर्माण न्यास म्हणून एक आमची संस्था आहे. सेंद्रिय भाजीपाला असेल किंवा जास्तीत जास्त उत्पादन, नवीन उत्पादन, नवीन टेक्नॉलॉजी किंवा ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, अंडरग्राऊंड ड्रीप इरिगेशन, मायक्रो इरिगेशन किंवा पोरस इरिगेशन किंवा जास्त जमिनीला पाणी होत असेल तर त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं पोरस इरिगेशन, ह्याच्यावर आम्ही सध्या जास्त काम करतोय. आणि जमिनीचा पोत कसा टिकेल, कारण आम्ही एक लोकांना सांगतो, तुम्ही आज 100 टन ऊस काढताल पण तो तुम्ही युरिया सारखी किंवा तात्कालिक खतं वापरून त्याचं टनेज वाढवतात, परंतु तुमची जमीन तुम्ही पुढच्या पिढीसाठी निकामी करताय. तुमच्या नंतर ही जी जमीन द्यायची आहे ती पोषक आणि सर्व गोष्टी परिपूर्ण जमीन तुम्हाला पुढच्या पिढीच्या ताब्यात द्यायची. जशी मला माझ्या वडिलांनी जमीन परिपूर्ण माझ्या ताब्यात दिली तशी मी माझ्या पुढच्या पिढीला ती जमीन परिपूर्ण सर्व म्हणजे त्यातील घटकांनी युक्तच द्यायची. अशा पद्धतीचं आमचं एक ते टार्गेट मिशन आहे. आणि जमिनीला कुठेही जास्त करून डॅमेज कसा होणार नाही ह्याच्याकडे घरातल्या लेडीजचं जास्त आम्ही लक्ष केंद्रित करतोय की घरातलं किती जो काही जे वस्तू असतील ते शेतात किती रिचवल्या जातील हे काम पुरुषांपेक्षा महिला जास्त करू शकतात. कारण महिला ही शेतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दिवसातले 8 ते 9 तास असते. बर. पुरुष हे 2-4 तास असतात. नंतर त्यांना कट्टे पार असतात भरपूर. काय दूध घालायला गेले, बाईने दूध तयार करायचं, धारा काढायच्या, आंबट बघायचं, खुराक सगळं करायचं, दूध घालायला फक्त त्या पाठीरी जायचं आणि त्या दुधातले निदान 10-20% पैसे तिथं चहा पावडर उडवायचे आणि जेव्हा भूक लागली घरी यायचं. परंतु म्हणून आम्ही महिलांचं सबलीकरण म्हणा किंवा महिलांचं जे काही ज्याला आपण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये उद्युक्त करायचं कामकाज हे आम्ही जास्त करतोय. कारण कणा शेतीचा याच्यापुढे महिला आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही तो फोकस जास्त ठेवलेला आहे. आणि महिलांचं प्रबोधन कसं होईल, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी. आमच्याकडचे महिला आहेत स्वतः ट्रॅक्टर चालवतात, काय स्वतः दूधची घेऊन जातात किंवा पंप पाठीवर घेऊन स्वतः औषध मारतात. ड्रीप इरिगेशन मध्ये जे काही खतं वगैरे असते ते स्वतः मिक्सिंग करतात. सर्जेराव, तुम्ही आता शेतीमध्ये अतिशय मुरलेले असे आहात, लहानपणापासून तुम्हाला शेतीचा अनुभव आहे. तर आत्ताचा जो ज्वलंत प्रश्न आहे, तर सध्याचे जे शेतीविषयक कायदे केलेले आहेत नवीन मोदी गव्हर्नमेंटनी, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी तर त्या मताचं पहिलं, कारण मी प्रदेशात जाऊन आलेलो आहे आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर मी कामं त्यांना मी बऱ्याचशा त्या तिथून सीडी सुद्धा आणून दिल्या ह्या सगळ्या विषयांवरच्या. काय आणि मुख्य म्हणजे काय झालेलं आहे की पूर्वी शरद पवारांच्या काळामध्ये हा विषय आलेला होता. त्यावेळेस जी राज्य विरोध करत होती ती राज्य आज बरोबर आहेत आणि जी त्यावेळेला बरोबर होती ती विरोधी गेलेली आहेत. असा एक राजकीय सगळा विषय मला त्यात दिसतोय. परंतु याच्यामध्ये शेतकऱ्याची विनाकारण फरफट आणि सस्यवरपट होती. हे शेतकऱ्याला नवीन ज्ञान, त्याची विक्री व्यवस्था, आफ्टर हार्वेस्ट प्रोसेसिंग, आफ्टर हार्वेस्ट जी चेन असते ती नाहीयेत आपल्याकडं आणि ती गुंतवणूक करण्याची क्षमता आपल्या देशाची नाहीये. जर भांडवलदार याच्यामध्ये किंवा निर्णय मोठ्या मोठ्या बँका याच्यात येत असतील किंवा निर्णय देशातले परकीय उद्योजक जर ह्या गोष्टींसाठी येत असतील तर आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा का घेऊ नये. आज भारतामध्ये तयार होणाऱ्या जे काही अन्नधान्य आहे की ज्यामध्ये भाजीपाला आणि फळं हे खराब होण्याचं प्रमाण जवळपास 50%. म्हणजे ते ग्राहकाच्या पोटात न जातात ते वेस्टेज होतं. का तर त्याला मार्केट नसणे, वाहतूक व्यवस्था नसणे, कोल्ड स्टोरेज नसते किंवा काढणीनंतरची जी काही पथ्य किंवा त्याचं जे काही सगळा जो प्रक्रिया आहे ती नसणे, हा सगळा जो आपल्याकडं बॅकलॉग आहे त्यासाठी लोक उतरतायत ना. का तर आपल्या शेतकऱ्याची इफिशियन्सी बघून उतरतायत की भारत तसा काय फार मोठा देश नाहीये, परंतु आपल्याकडे बर्फ पण आहे, वाळवंट पण आहे, समुद्र पण आहे, डोंगर दऱ्या पण आहेत, सगळे आपल्याकडं. म्हणजे आपल्याकडं सगळ्या प्रकारची पिकं आणि सगळ्या प्रकारचे शेतकरी आपल्याकडे आहेत.
त्यामुळं भारतासारख्या जर लोकांना, शेतकऱ्यांना जर काही आपण, बाहेरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही भारतासारख्या लोकांना जर काही दिलं की हे आम्हाला एवढं करून द्या, विकून द्या, तर ते निश्चितच करून देतात. हो. जसं आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये त्यांना खूप लोक किंवा इंग्रजांना सुद्धा खूप लोक जरा सांगतात हे पिकवा ते पिकवा, पण त्यांचा तेवढा अवेअरनेस नाहीये. त्याचं इतर ठिकाणी उत्पादनं जास्त आहेत. आता इंग्रजांचं काय, जहाज बांधणीवर त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत की भारतामध्ये शेतकरी जो आहे त्याचं उत्पादन कसं वाढेल पर कॅपिटा, ह्याच्याकडे आमचं, म्हणून ह्या विधेयकाला माझा पाठिंबा आहे. परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत की हे विधेयक खूप घाईघाईमध्ये संमत झालं, किंवा असं काय गरज होती घाईमध्ये करायची, की जसं एखाद्या बाजारात कसं आपण 1, 2, 3 हे नव्हतं व्हायला पाहिजे. कारण विरोध कोणाचाच नव्हता, सगळ्यांना हे माहिती आहे, काळ खूप बदललेलं, वाचन आहे, मीडिया आहे, की हे गरजेचं सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने ते लादलं गेलं म्हणा किंवा पुकारलं गेलं म्हणा, त्याची आवश्यकता नव्हती. त्याचं आज मी त्याला कायद्यामध्ये रूपांतर नाही झालं, त्यामुळे तो अध्यादेश म्हणून गणला जातोय. आणि तीच नेमकी फॉल्ट ह्या सरदारजी लोकांनी ओळखली की हा अध्यादेश आहे, हा कायदा झालेला नाही. म्हणून ही आता सगळे झगडा जो चालू आहे की रद्द करा, कारण त्यांना माहिती आहे कायदाच नाही, अध्यादेश आहे. जर याचं मंथन झालं असतं, निर्णय क्षेत्रातील लोक म्हणा किंवा खासदारांच्या म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, किंवा आमचं तर म्हणणं पहिल्यापासून काय की शेतीसाठी जसं रेल्वेचं असा एक स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, तसा शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प असला पाहिजे. आणि हे म्हणजे आपल्या म्हणजे चांगल्या यांना समजतंय, पण त्याला अजून वेळ आलेली नाही. पण ती ज्या वेळेला वेळ येईल ना, शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प आपली अर्थ म्हणजे कुठे निघून जाईल अर्थव्यवस्था. कारण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय झालंय, भेसळ पार होती. आज तुम्ही सांगा, जर तुम्हाला एखादी वस्तू करून परदेशात मागवली, उदाहरण स्प्रिंग, तुम्ही सुरुवातीला खूप चांगली करून देता, नंतर आमच्या लोकांच्या जे खाली काम करत असतात ते मुख्य माल आपण त्यांना दिला असतो, तो माल दुसरीकडे विकतात आणि त्या आणलेल्या मालाचे स्प्रिंग करून बाहेर पाठवतात. मग अशाने आपलं कुठंतरी नाव कमी होते. परंतु शेतकरी असा अनटच विषय आहे की तिथं अजून आपलं नाव खराब झालेलं नाही. आणि तिथं आपल्याला आपला ज्याला म्हणतो GDP म्हणा किंवा हे वाढीसाठी एक खूप चांगलं क्षेत्र आहे. म्हणून माझा ह्या बिलाला पाठिंबा आहे. फक्त त्याची राबवण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणजे आम्ही विरोध केलेला आहे, विरोध मांडलेला पण नाही. आणि त्याच्यामध्ये कायदा आणि अध्यादेश हा जो फरक आहे त्याची गल्लत सत्ताधारींची झालेली आहे. परंतु इथल्या कायदे पडले तरी ते ओळखलेले आणि त्या कचाडे ते सापडलेले. पण हे होणार आहे, मग सगळं होणार आहे, हे सगळं होणार आहे. आता म्हणजे असं म्हणता येईल की शेती हा एक आपण व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे असं तुमचं मत आहे. आणि त्या दृष्टीने तुमची पावलंही आहेत. तर आता ह्याच्याच पुढचा भाग म्हणून की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्याकडे शेतांमध्ये महिला 8 ते 9 तास काम करतात आणि पुरुष थोडा वेळ काम करतात. तर तुम्ही जे मगाशी सांगितलं त्याचा एक पुढचा भाग म्हणून मी म्हणतो की ह्या दृष्टीने महिलांचं सक्षमीकरण असेल, सबलीकरण आपण म्हणतो, किंवा त्या दृष्टीने आपल्या सरकारांतर्फे बचत गट एक मोठी एक यंत्रणा राबवली जाते. एक तो मोठा एक भाग आहे की ज्याच्यामुळे चळवळ निर्माण झालेली आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? अत्यंत चांगला विषय होतो. कारण मी आता स्वतः डोळ्यांनी पाहतोय ना की बचत गटाच्या म्हणजे फंड्स एवढे तयार झालेले आहेत की अगदी एखाद्या लेडीजला 1 लाख रुपयाची जरी अडचण निर्माण झाली तरी तिला ते त्वरित पैसे पोहोचवतात. म्हणजे एवढं त्याचं नेटवर्क आहे, विश्वास आहे की जे बांगलादेशमध्ये हे सगळं खरं सुरू झालं ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र हा प्रमाण जास्त आहे. महिला जे बचत गट जे आपण आता आम्ही ज्याला जास्त फोकस केलेला आहे, आता म्हणजे आमच्या धाकट्या भावाची मिसेसलाच आम्ही त्याचा तालुक्याचा अध्यक्ष केले की ह्या महिला बचत गटावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे किंवा शासनाच्या निर्णय स्कीम येतील
त्यासाठी गावागावात महिलांचे मेळावे गेले. मग यासाठी आमचे जे विकास सोसायटी त्यांचे आमचे मोठे मोठे आम्ही हॉल बांधलेले आहेत. मग तिथं डेमो देऊन आम्ही नवीन नवीन जे काही उपक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा परदेशातून हे जे काही येत आहेत या विषयांसाठी, हे सर्व आम्ही त्या लेडीजच्या समोर सतत आम्ही त्याच्या आघात करत असतो. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, पुरुषापेक्षा तर लेडीज जेवढी अलर्ट झालेली आहे की ती सगळी वाहनं चालू शकते, आज शेतामधली मेहनत करू शकते, औषधं फवारणी करू शकते. म्हणजे असं कोणताच तिने आता विभाग ठेवला, बँकिंग करू शकते, माल स्वतः टेम्पो मध्ये जाऊन विक्री करू शकते. आमची इथं हडपसर मार्केट आहे किंवा इकडे शिरूर मार्केट आहे किंवा छोटे छोटे बाजार आहेत. स्वतःचा मला टेम्पो टाकणे, टेम्पोच्या ड्रायव्हरला म्हणे चल, की तिथं जाऊन ते बसतात, माल विकतात, घरी येऊन बँकेत पहिले पैसे बँकेत टाकून मग घरी येतात. इतक्या त्या हुशार झालेल्या. पहाटे जातात आणि संध्याकाळपर्यंत भाज्या उपटून त्यांचा तो गट, ते भाज्या उपटणे, काढणे, त्याचं सॉर्टिंग करणे, ते रचून ठेवणे, सकाळी टेम्पो पहाटे त्यात पटकन भरणे आणि तो भोंगेच्या आधी तिथं हजर करणे स्वतः जाऊन, हे सगळं ह्या महिला करत असतात. आणि त्यामुळे आम्ही त्यांना जास्तीत जास्त काय सांगितलं की पैसे घेऊन आले की तुम्ही बँकेत स्वतः टाकायचं काम तुम्ही करायचं. म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो कधी नाराज होऊ शकतो जर ते पैसे जर त्याच्यासोबत दिसले नाहीत तर तो नाराज होतो. आमच्याकडे कसं ऊसाचं पेमेंट आलं की पुरुष घेणार ते ओढून टाकणार. महिलांना काय माहिती की किती पैसे आले आणि किती गेले आणि कशात गेले, त्यामुळं त्या महिला तशा नाराज राहायच्या. आता काय झालेलं आहे, ते पिकवलेल्या वस्तू त्या जाऊन विकून बँकेत भरतात, त्यांना बँकेतली शिल्लक माहीत असते. त्यामुळं त्यांचा एक हुरूप वाढत जातो आता. आणि ह्या बचत गटाचं जे काही बँकेतली खाती आहेत ती एवढी म्हणजे अशी सघन झालेली आहेत की 1-1 लाख 2-2 लाख रुपये द्यायला असं काहीच वाटत नाही त्यांना. आता बऱ्याचशा मुली आमच्या BSc ऍग्रिकल्चरला आहेत, काही सैन्यात जायला लागलेले आहेत. मी सैन्य भरतीसाठी सुद्धा खूप माझे प्रयत्न असतात. मुलींमध्ये अवेअरनेस वाढवणं, मुलांमध्ये अवेअरनेस वाढवणं, भरतीला जाणं किंवा सैनिकी शाळांमध्ये ऍडमिशन देणं, हे माझं अगदी म्हणजे सध्या जास्तीत जास्त वेळ ठेवलेली. मुलांची एकंदरीत बुद्धिमत्ता, मार्क वगैरे बघितल्यानंतर काही लक्षात येतं यांना कुठं टाकायचंय. आणि पालकाचा पूर्ण विश्वास असल्यामुळं ते आपल्याला सोपून मोकळे होतात. आता मी जास्त कटाक्ष त्याच्यावर ठेवलेले आहे. किंवा फार्मसी, आता कारण शिक्षण शास्त्राला एक फार महत्व आलेले आहे. आता भारत एक हॉब होऊन जाईल ना, ते हॉब होऊन जाईल. म्हणजे मेडिसिन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना लस तयार करणे, औषधं तयार करणे, भारत एक जगामध्ये फार वरच्या स्तरावर जवळपास गेलेला आहे, जाऊ पाहतोय. मग त्यासाठी आपली लोक खालची पुढची तयार पाहिजेत ना, म्हणून आम्ही फार्मसीवर सुद्धा जास्त लक्ष ठेवलेले. आज आमच्या गावातल्या जवळपास 30-35 मुली फार्मसी झालेल्या आहेत, काही फार्मसीला आहेत. आमच्या SSPS मध्ये फार्मसीचं चांगलं हे आहे, रेटचं आहे. मग तिथं आम्ही त्यांना फार्मसीला ऍडमिशन घेऊन त्यांना मॅक्झिमम मुलींना आम्ही आता हे केलेले. किंवा नवऱ्याच्या घरी फार्मसीची मुलगी खपून जाते, तिच्या नावाने लायसन मिळतं औषधाचं. म्हणजे हा एक विषय आहे ना, हे सगळं आम्ही त्या पद्धतीने बघतोय. आता आमच्या शेजारचे काही शेतकऱ्यांच्या मुली आहेत ना, ते दुधाच्या पॅकिंग मध्ये उतरलेले आहेत. दुग्धाच्या ते पदार्थाच्या केक मध्ये आता आमच्यात म्हणजे इतक्या आमच्या मिसेसने इतक्या मुली तयार केलेल्या आहेत ना की त्यांचं केकचं आता मोठं मार्केटिंग चालू झालं आमच्याकडे. कारण खेड्यामध्ये बर्थडेला खूप महत्व आले, बर्थडे. तर त्या बर्थडे मध्ये प्रत्येकाच्या घरी आहे ना ते किलोने केक लागतात. मग त्या आम्ही आता आमच्या घरी म्हणजे आमच्या मिसेसकडं आता इथं ते 10-11 वर्ष झाली इथं राहते, वडील आई वडील गेल्यापासून. तर त्या मुली इतक्या तयार झाल्यात ना आलेल्या, तर त्या मुलींचं आता त्यांच्या घरी स्वतःची युनिट झालेली आहेत. आपले परममित्र सर्जेराव जेधे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी आपल्या गप्पा खूप रंगल्या आणि त्याच्यामधनं आपल्याला इतिहासाची काही गौरवशाली पानंही उलगडून दाखवली त्यांनी. आणि ह्या गप्पा खूपच रोचक झालेल्या होत्या. पण आता वेळेचंही बंधन आहेच आहे, तेव्हा आपण ह्या गप्पांना आज इथेच रजा देत आहोत. पण एक मात्र आपलं नेहमीच आहे की आपला मित्ररंग चॅनल आहे, आपल्या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण आता इथं विश्राम घेऊयात.
आणि पुढच्या भागांमध्ये नवीन गप्पांसहित पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.